अरे बाबानो, अथक परिश्रम आणि खडतर प्रवास करून जीव घेणा प्रवास झाला आमचा. कारण विषय असा झालाय की आम्ही लई खस्त्या खाजावलो. पाऊस आला, वारं आलं, मधी रोहनला सुसू आलं, अनेक अडथळे आले आम्हाला. अडथळे आणि अडचण निर्माण झाल्या तरी पण आम्ही खचून गेलो नाही. एक चिखला पाण्याचा रस्ता आहे तेव्हा आपला पार करत. काय म्हणाले नेते, कसं वाटतं? तुम्ही सोड नका. ब्लॉग आहे, ब्लॉग झालाय. सोंटी द्यायची नाही, नाद करते काय. जगात भारी, जगात भारी सांगलीकर सपला विषय. काय म्हणता नेते, कसं वाटलं तुम्हाला? वातावरण पुढं कसं आहे? एक नंबर आहे. नाद करते काय सांगलीचा. सांगलीच आहे. तर चिखलाचं वातावरण नाही इथलं. जरा जरा म्हणजे गाड्या बिड्या जाऊन जरा जास्त विषय हार्ड. हा नाद हार्डच पाहिजे हो. तर विषय हार्ड करता आम्ही निघालो त्या टोकाला. तिथं जाऊन आपल्याला काहीतरी एक भिन्न भिन्न प्रकारचं फुटेज बघायला भेटतं का बघायचं आहे. आणि सध्या आम्ही पोहोचलोय गुढे पाचगणी पिकनिक स्पॉटवर. इथं पिकनिक स्पॉट. हा, तुम्हाला जर गंडायचं नसलं तर गुढे पाचगणी टाकून मी आपला डायरेक्ट याचं नाही काय करत कुठे दुसरीकडे जातंय बरोबर. शिरसाटवाडी घाट टाक. शिरसाटवाडी घाट टाकायचं नाही तर गुढे पाचगणी पिकनिक स्पॉट पवन चक्क्याच्या घेऱ्याच्या मध्येच आहे इथं. आणि त्या पिकनिक पॉईंट पाशी आम्ही निघालोय. तर तुम्हाला बुबुआज पारणं फेडणार दृश्य थोड्याच वेळात दावतो येतो. तर चलो, अशी आडवळणी वाट आहे. कशी आडवळणी वाकडी तिकडी चिखलाची वाट आहे. तर चिखलाच्या वाटेनं आम्ही निघालोय. एक खडतर प्रवास आपला. पण ह्या प्रवासात जी मजा असते ती अनुभवायला यायलाच लागतंय. काय म्हणायचं? येस येस. यस यस नो नो विषय सपला. माग बघा पवन चक्की कशी आहे.